न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणात तब्बल 27 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली। विनायक साहेबराव फुर्डे, राहणार कांदलगाव, सध्या राहणार ढाकेवाडी, कसबा पेठ, बार्शी असे आरोपीचे नाव आहे। याला जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी 5 वर्षाची सक्त मजुरी व ₹2000 दंड अशी शिक्षा ठोठावली होती। सदर शिक्षेविरोधात आरोपीने उच्च न्यायालय मुंबई येथे जामिनाकरिता अर्ज दाखल केले होते। त्यानुसार आरोपीला जामीन मंजूर झाला होता। मात्र आरोपी न्यायालयात हजर न राहता मुंबई व ठाणे परिसरात राहू लागला। यानंतर आरोपी फरार झाला होता। विनायक फुर्डे 27 वर्षापूर्वी फरार झाला होता। न्यायालयाने अटक वॉरंट जारी करून पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते। बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तपासाची दिशा आखली। बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार प्रल्हाद अकुलवार यांना गुप्त माहिती मिळाली। 27 वर्षापासून फरार आरोपी हा मूळ गावी कंदलगावात आहे। गुप्त माहितीच्या आधारे 13 मे 2025 रोजी आरोपी विनायक फुर्डे हा कंदलगाव येथे असल्याचे समजले। तत्काळ कारवाई करत गुन्हे प्रकटीकरण पथकाने अत्यंत शिताफीने त्यास अटक केली व न्यायालयात हजर केले। 27 वर्षापासून फरार आरोपीस अटक करण्यात बार्शी पोलिसांनी महत्वाची भूमिका पार पाडली। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी, LKG, UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट।